कवठे महांकाळ म्हटलं की आपल्या समोर एक वेगळंच चित्र निर्माण होतं। आज आपण सांगली जिल्ह्यातील याच कवठे महांकाळ मधल्या श्री महांकाली देवीचं दर्शन घेणार आहोत। सिंहारूढां त्रिनेत्रां करतल विलसत् शङ्खचक्रासिरम्यां भक्ताभीष्टप्रदात्रीं। श्री महाकाली सांगली जिल्ह्यातल्या कवठे महांकाळ तालुक्याचं आराध्य ग्रामदैवत। अंबाबाई या नावानं देखील या देवीला ओळखलं जातं। या देवीचं आणखी एक वेगळेपण म्हणजे भारताला जसं भरतापासनं भारत हे नाव पडलं, तसंच या देवीच्या आणि कवठे महांकाळमध्ये त्या काळी वाहणाऱ्या कमंडलू नदीच्या नावावरून या गावाला कवठे महांकाळ हे नाव पडलंय। हे मंदिर 450 वर्ष जुनं आहे आणि सध्या ते शहराच्या मध्यवर्ती भागात असून देवीच्या आशीर्वादानंच तालुक्याचा विकास होत असल्याची ग्रामस्थांची धारणा आहे। त्याचे भाविक इथं रोज नित्यनेमाने येणारे खूप भाविक आहेत। दसऱ्याच्या वेळी मोठा समारंभ असतो। आता हे बऱ्याचशा लोकांनी सांगितलं तुम्हाला, दसऱ्याचे 9 दिवस ते हे असतं, ते दसऱ्या दिवशी काय काय होतं ते आपल्या गुरुवांनी पण सांगितलेलं आहे। तर अशा दृष्टीनं आहे आता एकंदरीत ते महांकालीचं महत्त्व आहे आणि ह्या देवीमुळंच आमच्या गावचं नावसुद्धा कवठे महांकाळ हे जे झालं ह्या देवीच्या अस्तित्वामुळं झालं आणि तिच्या ह्याच्यामुळंच हे कवठे महांकाळ झाले। बाकी खूप कवठे आहेत, कवठे एकंद, कवठे गुलन, जसे कवठे कुमटे असं, परंतु महांकाळ हे झालं हे कवठे ह्या देवीच्या नावामुळं आम्हाला हे त्याचं नाव मिळालं। भारताला जसं भरतापासून भारत नाव पडलं तसं हे महांकालीच्यामुळं आम्हाला कवठे महांकाळ हे नाव मिळालेलं आहे। इसवी सन 1500 ते 1550च्या दरम्यान या देवीची गावात प्राणप्रतिष्ठा करण्यात आल्याचं सांगितलं जातं। कालांतराने 1907 ते 1909 दरम्यानच्या काळात इथे मंदिर उभं राहिलं गेलं असंही बोललं जातं। अलीकडे मंदिराचा मोठ्या प्रमाणात जीर्णोद्धार झालाय। या कामी अनेक लोकांनी मदतही केली आहे। या मंदिराला भव्य प्रवेशद्वार आहे। मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावर सागवानी लाकडाचं नक्षीकाम असलेली सुरेख चौकट लक्ष वेधून घेते। श्री महाकाली देवीची फुलं आणि हारामध्ये सजलेली आणि हिरवा शालू नेसलेली, सोन्यानं मढवलेली आणि कपाळावरती मळवट भरलेली मूर्ती पाहून मन अगदी प्रसन्न होता। या देवीच्या गाभाऱ्यामध्येच महादेवाची पिंडही पाहायला मिळते, त्यामुळे शिवशक्तीचा संगम या ठिकाणी आढळून येतो हे या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य। नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात होतो। नवरात्र उत्सवात पहाटे 5:30 वाजता काकड आरती होते, सकाळी 9 वाजता आरती होते, संध्याकाळी 9 वाजता आरती होते, अशी त्रिकाल आरती असते आणि दुपारच्या वेळेत भजन, कीर्तन, प्रवचन अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही इथे घेतो। त्यावेळी बऱ्यापैकी लोक जमा झालेले असतात। मी पूर्ण तालुक्यातून लोक इथे येतात, अशी आख्यायिका आहे। रात्रीसुद्धा 9 वाजता रात्री आरती झाल्यानंतर परत पालखी प्रदक्षिणा होते। मंगळवार, शुक्रवार, अष्टमीच्या वेळी असं पोत खेळणे, धनगरी ओव्या, गोंधळी गीते असा संयुक्त कार्यक्रम घेतला जातो। त्याचबरोबर शिलंगणा दिवशी पालखी मंदिराच्या बाहेर पडते, तिथं मग खाली एक आपटा सोनं लुटण्यासाठी पालखी पळत जाते, तिथनं परत इकडे येते मंदिरात आणि असं समारोप मंदिरात येऊन परत आरती होते आणि नंतर समारोप करून दसरा संपतो। श्री महाकालीचं कवठे महांकाळमध्ये आगमन कसं झालं या संदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते। इसवी सन 1500 ते 1550च्या दरम्यान कवठे महांकाळमधनं वाहणाऱ्या ओढ्याला कमंडलू नदी म्हणून ओळखलं जायचं। ही नदी बारमाही वाहायची। या नदीमध्ये अंबिका कुंड होता, ज्यात धनगर समाजाचा एक माणूस आंघोळ करत असताना त्याला श्री महाकाली देवीची मूर्ती सापडली। देवीच्या पूजेचे सोपोस्कार नियमित करता येईनात म्हणून त्याने ही मूर्ती गावाच्या पाटलाकडे दिली। पुढे मग गावकऱ्यांनी एकत्र येत या मूर्तीची प्रतिष्ठापना नदीकाठीच केली। तेव्हापासून आज तागायत गावातील सर्व जाती धर्माचे लोक या देवीची सेवा करतात। कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी आणि कवठे महांकाळची महाकाली या तिन्ही जणी बहिणी असल्याचंही सांगितलं जातं। अश्विन शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध दशमी अर्थात दसरा असा देवीचा उत्सव साजरा होतो। शिवाय नवरात्रोत्सव हा श्री महाकाली देवीचा प्रमुख उत्सव असल्यानं तो अगदी उत्साहात साजरा होतो। नवरात्रात इथे पालखी प्रदक्षिणा होते
दसऱ्याच्या दिवशी पालखी मंदिराच्या बाहेर पडते. सोनं लुटण्यासाठी पालखी पळवत पुढे नेली जाते आणि हा सोहळा बघण्यासाठी तालुक्यातनं लोक इथे गर्दी करतात. मागील अनेक वर्षांपासून हा उत्सव गावातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन साजरा करतात. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये प्रत्येक समाजाला देवीची सेवा करण्याची संधी मिळते. प्रत्येक समाज या देवीचा मानकरी असून वर्षानुवर्ष त्यांच्या अनेक पिढ्या या देवीची सेवा करतात. तसंच ह्या मंदिरात 9 दिवस दसऱ्याच्या वेळी यात्रा भरते. 9 दिवस प्रत्येक क्षेत्रातली मानकरी आहेत. गोंधळे आहेत, बोंगाळी कंपनी आहे, माळी कंपनी आहे, परत तेली कंपनी आहे, गोंधळी कंपनी आहे, परत रामोशी कंपनी आहे. प्रत्येक समाजातला घटक ह्या मंदिरात सहभागी आहे. तो मानकरी आहे. त्यांच्या माध्यमातून ही नवरात्र भरते. नवरात्र दिवशी पूर्ण कीर्तन भजनाचे कार्यक्रम असतात. रात्री शुक्रवारी मंगळवारी पोत खेळला जातो. भक्तिभावानं सगळं साजरं होते. आज बरेच दिवस सेवा करतोय. वडील सेवा करतोय ते तिच्या पाठीमागे मी सेवा करतोय. का सगळ्या गावकऱ्याचा सपोर्ट आहे म्हणून मी सेवा करतोय. अंबाबाची सेवा संबळ वाजवणे. काय जे पोत खेळते ते त्याच्यानं संबळ वाजवायचा. काय ज्या मार्ग आहे ते आपला करतोय. काय स्वतःच्या मार्गातनं कसं लेवल करतो असं वडिलाच्या माघारी आम्ही सेवा करत चाललेलं आहे. देवीच्या उत्सवाच्या काळात बाहेरगावी असलेले कवठे महांकाळचे ग्रामस्थ आवर्जून गावी येतात. गावातले व्यापारी देवीचं दर्शन घेऊनच आपल्या कामाला सुरुवात करतात. हे जागृत देवस्थान असल्यानं सर्वांचीच या देवीवर अफाट श्रद्धा पाहायला मिळते. देवस्थानच्या माध्यमातून जर बघायचं झालं तर महांकाली देवी ही जागृत देवस्थान आहे. आणि नवरात्र उत्सव असतो त्यावेळेला जी माणसं कवठेमहांकाळ तालुक्यातून बाहेर गेलेली आहेत ती सर्व माणसं या 9 दिवसाच्या कारकिर्दीमध्ये आपापले परीनं ज्या वेळेला सवड मिळेल त्यावेळेला येत असतात. नवरात्र उत्सव हा मोठ्या प्रमाणात असतो. ही देवी जागृत आहे त्यामुळे ही सगळ्याला देवी पावत असते आणि त्याप्रमाणे सर्व समाजातील सर्व लोक ह्या देवीची सेवा करत असते. निरनिराळ्या पद्धतीने निरनिराळ्या मानकरी आहेत आणि त्या पद्धतीने या देवीची सेवा 9 दिवस होत असते. अत्यंत जागरूक आणि भक्तांच्या नवसाला पावणाऱ्या या अंबाबाईच्या दर्शनाला केवळ राज्यातूनच नाही तर देशभरातनं भक्तांची गर्दी कायम पाहायला मिळते. शिव आणि शक्तीचा अनोखा संगम असलेल्या श्री महांकाली देवीची सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदानं सेवा करतायत, पूजा करतायत. त्यामुळं या दुष्काळी भागातील या भागाचं एक जागृत देवस्थान म्हणून श्री महांकाली देवी ओळखली जाते. कॅमेरामॅन प्रथमेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, कवठेमहांकाळ, सांगली.